राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 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 जळते संगीत जळते संगीत जळते संगीत ऐसी आहे धर्मानीता ऐसी आहे धर्मानीता आहे धर्मानीता माझ्या विठोबाचे पाय माझ्या विठोबाचे पाय ऐसी वेळोवेळा मनी ध्याय मनी ध्याय मनी ध्याय मनी वेळोवेळा मनी ध्याय वेळोवेळा मनी ध्याय वेळोवेळा मनी ध्याय माझ्या विठोबाचे पाय माझ्या विठोबाचे पाय सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर सहज लीळे उदकी वया तुम्ही रक्षिलिया निज सत्ते अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर निळा म्हणे धराल हाती तरी द्याल मती निरूपमा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर जळते संचित ऐसी आहे धर्मनीत माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी ध्याय वेळोवेळा मनी ध्याय घडो नेदी कर्म घडो कोठे आड राणी पडो माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी ध्याय तुका म्हणे मळ
राहो नेदी ताप जाळ, माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी ध्याय. जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील क्रमाने आलेला 852 क्रमांकाचा अभंग आहे. प्रस्तुत अभंगात अत्यंत आत्मीयतेनं, अत्यंत भक्तिभावानं भगवंताच्या चरणांच्या ध्यानाबद्दल तुकाराम महाराजांनी आपला निजी अनुभव आणि भगवंताच्या ध्यानाचे जे परिणाम आहेत ते सांगितले. परिणाम सांगितले. बऱ्याच दिवसांनी, बऱ्याच वेळाने अशा प्रकारचा भक्तिभावपूर्ण अशा प्रकारचा अभंग आपल्या पुढे अशा प्रकारचा येतो आहे. या अभंगाचं आपण जर चिंतन केलं, यातला उपदेश आपण जर मनात धारण केला आणि याप्रमाणे मानसिकदृष्ट्या मनामध्ये भगवंताच्या चरणांचं जर अशा चिंतन आपण केलं तर त्याचे जे इफेक्ट्स आहेत, जे परिणाम आहेत, हे परिणाम आपल्याला याच जन्मात, याच आणि त्या ठिकाणी अनुभवाला आल्याशिवाय राहणार नाहीत, अशी गोष्ट आहे. ज्या सुखासाठी, ज्या आनंदासाठी, ज्या लाभासाठी, ज्या प्राप्तीसाठी मनुष्य जीवनभर तडफडतो आणि त्याचा शोध करतो, पण ते मिळत नाही, ते मिळण्याची एक किल्ली आहे. किल्ली आहे. काय आहे, माणसाला जे दुःख भोगावं लागतं, मज लागी दुःख व्हावे असे कोणी भाविना जीवे. प्रत्येकाला वाटतं मला दुःख नको, पण दुःख नको असेल तर दुःख कुठून येतं याचा तपास केला पाहिजे, त्याचं संशोधन, त्याचा रिसर्च केला पाहिजे की ते दुःख कुठून येतं, कुठून येतं. श्रीमद भागवतातल्या 11व्या अध्यायात एक हे आहे, मागं सांगितलं होतं, पुन्हा सांगतो थोडक्यात. एक टिटवा नावाचा पक्षी आहे, त्याच्याजवळ त्याला एक मांसाचा तुकडा सापडला. आता मांसाहारीच पक्षी आहे तो. मग तो एका झाडाच्या फांदीवर जाऊन ते खात बसला, खाण्याच्या बेतात होता. इतक्यात त्याच्यासारखे त्याचे भाऊबंध, त्याचे सोयरे धायरे कोण असतील ते सगळे आले आणि त्याला टोचायला लागले, त्याच्याशी युद्ध करायला लागले, त्याला मारामारी करायला लागले. त्याचा तो तुकडा हिसकावून घ्यायच्या मार्गावर राहिले. तेव्हा तो विचार करायला लागला की यांचं माझं काही वैर नाही आहे, यांचा मी काही बांध रेटला नाही, यांचं काही हडप केलं नाही, काय नाही, एवढे विरोधी कसे झाले बरं. हे सगळे नातेवाईक आहेत ना, कोणी मेहुणा आहे, कोणी भाऊ आहे, कोणी अमुक आहे, कोणी तमुक आहे, तमुक आहे, सगळे एकमेकाच्या समोर. महाभारतातले कौरव पांडव एकमेकाच्या पुढे उभे राहिले तसे, पंखानं चोचीनं असे टोचू लागले. मग त्याच्या लक्षात आलं की यांच्या अंतःकरणात माझ्याबद्दल तीव्र द्वेष निर्माण होऊन यांनी मला भांडण आणि मारामारी करण्याचं मूळ हा मांसाचा तुकडा आहे. मग त्याने तो फेकून दिला, तो झाडाच्या खाली पडला. सगळ्या भांडण्याची कळवण तिकडे गेली, मग तिकडे भांडायला लागले. तेव्हा एक गोष्ट आहे की आपल्यावर जे दुःखाचे आघात होतात, शारीरिक दुःख असेल, दैवी दुःख असेल, भौतिक दुःख असेल, 3 ताप ज्याला म्हणतात, ते सगळे जे दुःख येतात, सगळे जे ताप येतात, तर त्याचं संशोधन करावं. ते कुठून येतात, कुठून येतात, तर ते जिथून येतात तो भाग समाप्त केला पाहिजे, म्हणजे ते संपलं पाहिजे. त्याची येण्याची वाटच मोडली पाहिजे. एक बरं का, ऐका, एक मोडली पाहिजे. आणि त्याच्याकरता, ती मोडण्याकरता जो उपाय आहे तो आपण सुरू केला पाहिजे. सोपी गोष्ट आहे, तो सुरू केला पाहिजे. त्याप्रमाणे आपल्या अंगाला खाज खोजली आहे, मग काय करायचं, मग ट्यूब आणली पाहिजे आणि ती लावली पाहिजे, म्हणजे ती खाज नाहीशी होईल. त्याप्रमाणे सगळी दुःख जिथे होतात, तर त्याचं उत्तर असं आहे की सगळ्या दुःखाचं आगमन कुठून आहे. भोग तो न घडे, संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान, असं म्हटलं तुकाराम महाराजांनी. संचिता वाचोनी भोग न घडे. तर आपलं जे संचित आहे, संचित शब्दाचा अर्थ साठलेलं, जे आपलं पूर्वीपासून अनेक जन्मापासून केलेलं कर्म साठलेलं आहे,
ते साठलेलं असतं. त्या संचितातून प्रारब्ध रूपानं आपल्याला भोग येतो. भोग म्हणजे प्रारब्ध, त्यालाच भोग म्हणतात. तर तो भोग आपल्याला येतो, तो दुःखाचा भोग येतो. तर दुःख हे प्रारब्धापासून येतं. तर प्रारब्धापासून येणारं दुःख जर असेल तर ते दुःख जाळलं पाहिजे, संपवलं पाहिजे. कसंही संपवलं पाहिजे. काय हो, आपल्या अंगात सगळे काटे यायला लागलेत, काय होतं इथं? अंगणात काटे कसे यायला लागले? ते चिमुक काटे अंगणात येतात काय? तर मग शोध केला की त्या अंगणात पुढून जरा मोकळा असल्यामुळे पुढच्या एका बाजूला जे थोडंसं एक रान आहे त्याच्यात सगळे चिमुक काटे आहेत आणि ते पक्के झाले म्हणजे सुटतात तिथे आणि मग वाऱ्यानं इकडे काटे येतात. मग आलेले काटे काढून टाकले तरी ते पुन्हा येतील. मग काय केलं? मग असं केलं की ते काट्याचं जे रान आहे तेच पेटवून दिलं, जाळून टाकलं. ते जाळून टाकल्यावर आता कसे येतील काटे? म्हणजे बाहेरच्या रानातले काटे जर जाळले तर ते आपल्या अंगणात येत नाहीत. त्याप्रमाणे आपण पूर्वी केलेल्या संचिताचं रान जर आपण जाळून टाकलं तर त्यातलं संचित भोगाला म्हणून आपल्याकडे येणार नाही ना. सरळ समीकरण हे. आणि मग तुकाराम महाराजांना जर आपण विचारलं की आम्हाला आमचं संचित तुम्ही नसेल केलं किंवा काय असेल तुमचं, पण आम्हाला संचित खूप केलं आहे. मनात वाचिरे पूर्वसंचित केले, तयासारिखे भोगणे प्राप्त झाले. कुणावर रुसावं सांगा ना. आपणच केले, आपलेच दात आणि आपलंच ओठ, अशी गोष्ट आहे. एखादी वाईट गोष्ट झाली घरातमध्ये, एखादं जर नुकसान झालं तर एखादी व्यक्ती याला म्हणणे याने केलं असेल, त्यांनी केलं असेल, त्यांनी केलं असेल. आणि जेव्हा सगळ्यांनी तूच केलं आहे, तुझ्याकडूनच हे आमच्या चुकून झालं आहे असं म्हटलं की मग माणूस गप्प बसतो. आपल्याकडून असं की गप्प बसतो. त्याप्रमाणे किती दुःख आलं तर कोणाच्या नावावर नोंदवणार, कोणाच्या डोक्यावर खापर फोडणार? म्हणून नलगे रुसावे आणि का बहुता आपुल्या संचिता वाचवली. मनात वाचिरे पूर्वसंचित केले, समर्थ म्हणतात. पण आता काय केलं ते झालं. आता शहाणे माणसं काय, गतासून गतासुमुश्च नानुशोचंती पंडिता असं म्हटलं आहे. तर त्याप्रमाणे गेलेल्याचा विचार एकच करायचा की ते संपविता कसं येईल. तर पहिला प्रश्न आहे, संपविता येतं का? आपण या जन्मात, आपण पूर्वजन्मात केलेलं संचित आहे की अचानक कोणीतरी येतं ना आपल्याला शिवे देतं, कोणीतरी येतं ना आपलं नुकसान करतं, कुणीतरी येतं आपल्यावर काहीतरी आरोप करून जातं, आपला दोष नसतो. असं असताना जे येतं ते संचितातलं येतं. तर ते संचित नाहीसं होतं का, संपवता येतं का, ते जाळता येतं का? तुकाराम महाराजांना जर विचारलं तर या अभंगाच्या पूर्वपदात तुकाराम महाराज म्हणतात, जळते संचित ऐशी आहे धर्मनीत. संचित जळून जातं. कसं जळून जातं, कशाने जळून जातं? तर एक वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे आणि एक धर्मशास्त्राचा सिद्धांत आहे, बरं का. एक वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे की आगामी जे संचित असतं ते ज्ञानानं जळतं, ते ज्ञानसंचित जळतं. आपल्याला ब्रह्मज्ञान झालं की संचित जळतं, क्रियमाण लागत नाही आणि प्रारब्ध संपून भोगून संपवावं लागतं. ते संपलं, हे शरीर संपलं की मग तो जीव ब्रह्माशी एकत्र होतो. आधी जाणतो ब्रह्माला, तो जीवनमुक्त असतो. विदेहमुक्त होण्याकरता मात्र शरीर पडावं लागतं, असं वेदांतशास्त्र आपल्याला सांगतं. म्हणून वेदांतशास्त्राचा सिद्धांत आहे की संचित हे ज्ञानानं जळतं. पण ते ज्ञान होणं सोपं नसतं ना हो, ते खूप अवघड असतं. त्याला वैराग्य व्हावं लागतं. नेहमी बोलतो आपण, प्रपंच सुटावा लागतो, चिंतन सुटावं लागतं. दुसरा उपाय धर्मशास्त्राचा, धर्मशास्त्राची नीट म्हणजे धर्मशास्त्राचा सिद्धांत. अनेक ठिकाणी तुकाराम महाराजांनी धर्मशास्त्र सांगितलं, ज्याला स्मृती म्हणतात ते धर्मशास्त्रच आहे. भगवद्गीता हे धर्मशास्त्रच आहे. वेदांत त्यात सांगितलं आहे, ज्ञान कळसाचं सांगितलं आहे, भक्ती सांगितली, सगळं सांगितलं. पण माऊली, याची टीका करणारी माऊली, याच्यात काय म्हणते पसायदानात, त्या अगोदरची ओळी बघा,
पसायदानाच्या अगोदरची होई बघा, किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी गेले, ते तर माझे जे उरले पाईक पण, मग मला आता पसायदान द्या तुम्ही, प्रसन्न व्हा या वागयज्ञानं. तर हे धर्मकीर्तन आहे आणि धर्मशास्त्र आहे. स्मृतिशास्त्र आपल्याला धर्म सांगतात आणि त्या धर्माचं आचरण केलं म्हणजे आपल्याला ज्ञानाची योग्यता होऊन मग श्रुतीकडे आपण जायचं आहे, अशी गोष्ट आहे. तेव्हा हे धर्मनीत आहे. तुकाराम महाराजांचं एक अभंग आहे बरं का, दया तिचे नाव, बरं का, ऐका. दया तिचे नाव भूतांचे पाळण आणिक निर्दळन कंटकाचे, धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार निवडिले सार असारते. हा सिद्धांत आहे मध्ये. पण अगोदर धर्मनीतीचा व्यवहार कसा सांगितला की दया तिचे नाव भूतांचे पाळण, अंतःकरणात दया ठेवा. दयेचं लक्षण काय? प्राणी मात्रांना पालन करायचं, पालन करायचं. त्याला भूक लागली काहीतरी खायला द्यायचं, त्याला थडथडून थंडी आली त्याला निवारा द्यायचा, त्याला जे लागेल ते द्यायचं, त्याला जगवायचं, त्याचं दुःख नाहीसं करायचं, त्याला प्रसन्न बनवायचं. भूतांचे पालन हे दयेचं लक्षण बरं का. दयेची एक, दया नावाच्या नाण्याची एक बाजू भूतांचं पालन आणि दुसरं पालन आणिक निर्दळन कंटकांचे. आता दुसरी बाजू हे साधूकडे नसते, क्षत्रियांच्याकडे असते. कंटकाचं निर्दळन की जे लोकांना त्रास देतात, असे गुंडे लोक जे असतात, अतिरेकी लोक जे असतात, हिंसाचारी जे लोक असतात, हडप करणारे लोक असतात, अशा प्रकारचे चोर जार दरोडेखोर यांच्यामुळे लोकांना त्रास होतो, तर त्यांच्यावर नियंत्रण करून त्यांचं निर्दळन करायचं. भगवान श्रीकृष्णांनी पुऱ्या अवतार जीवनात जे केलं ते, हा कशा, हाही दयेचाच भाग आहे. पण ही दयेची दुसरी बाजू आहे. दयेची दुसरी बाजू आहे. एखादं वस्त्र एकीकडून सोयीचं मऊ असतं आणि एकीकडून थोडं खडबडीत असतं ना, तशी ही गोष्ट आहे. तशी दयेची हे दोन. आणि हे कोणी सांगितलं तर धर्मनीतीने सांगितलं. धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार. या धर्मनीतीनं सार आणि आसार निवडलेला आहे. सार प्राप्त होण्याकरता जे करावं लागतं त्याला धर्म म्हणतात, आणि सार सोडून द्यायचं ना आसारालाच सगळीच बसायचं त्याला अधर्म म्हणतात. आणखी एक व्याख्या त्याच अभंगात केली. पाप त्याचे नाव, ऐका हे इथं आहे. पाप त्याचे नाव न विचारिता नीत, भलतेची उन्मत्त करी सदा. त्याचं नाव पाप आहे की नीतीचा धर्माचा काहीच विचार न करता उन्मत्त होऊन म्हणजे माजून जसं वाटतं तसं करीत राहायचं, याला पाप म्हणतात. पापाच्या व्याख्या अनेक आहेत, पण ही व्याख्या तुकाराम महाराजांनी सांगितलेली. पाप त्याचे नाव न विचारिता आणि तर भलतेची उन्मत्त करी सदा. पापा पुण्याचा विचार न करता, नीतीचा विचार न करता, धर्माचा, शास्त्राचा, वेदांताचा, भगवंताच्या वाक्याचा, संतांच्या वाक्याचा, समाजाच्या आवडीनिवडीचा कशाचाच विचार न करता आपण आपल्या पैशानं शक्तीनं उन्मत्त व्हायचं, माजून जायचं आणि वाटेल ते करीतच सुटायचं, याला पाप म्हणतात. याला पाप म्हणतात. आणि असा अधर्म आणि पाप, अनिती आणि पाप हे जर त्या ठिकाणी झालं तर त्या धर्माचं रक्षण करण्याकरता तुका म्हणे धर्मरक्षावयासाठी देवासही अटी जन्म घेणे असं करावं लागतं. म्हणून धर्मनीती ही आपल्या कृतीच्या दृष्टीनं जीवनात असली पाहिजे. आणि वेदांताचे सिद्धांत आपल्या त्या ठिकाणी चिंतनात असले पाहिजे, चिंतनात असले पाहिजेत. तर इथे धर्मनीती सांगितली. जळते संचित ऐशी आहे धर्मनीती. धर्मानं संचित जळण्याकरता उपाय सांगितलेला आहे तुकाराम महाराज म्हणतात. तो वेदांत शास्त्राने ज्ञानाचा सिद्धांत सांगितला आहे आणि धर्मनीतीनं सांगितला आहे. तो कोणता आहे? मग तुकाराम महाराजांना विचारलं पाहिजे की आम्हाला दुःख नको आहे आणि दुःख जर संचितातून येत असेल तर संचित समाप्त झालं पाहिजे, म्हणजे जळलं पाहिजे. त्याचा उपाय आम्हाला माहीत नव्हता, तो तुम्ही सांगितला आहे. आता सांगा कशानं जळतं ते, उपाय सांगा. अपाय सांगेल तो उपाय सांगेल. तुकाराम महाराज दुसऱ्या चरणात बोलायला लागले. माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी ध्याय. माझ्या भगवंताचे पायाचं चरणांचं ध्यान करा.
स्वरूपाचं ध्यान करा, विग्रहाचं ध्यान करा, फक्त पायाचं करा. नाहीतर विटेवर चरण ठेवून कटेवर हात ठेवले सगळं मुकुटापर्यंत करा. महाविष्णूंचं करा, रामाचं करा, कृष्णाचं करा. ध्यान करा, सतत करा, सतत करा. भगवंताच्या चरणाचं ध्यान केल्यानं मनुष्याचं संचित सगळं जळून जातं आणि सगळं दुःख संपून जातं. असं कळल्यानंतर तरी भाग्यवान लोकांची ही प्रवृत्ती होती की आजपासून आपण रोज ध्यान केलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे. भगवंताचं ध्यान करण्याचे परिणाम काय काय आहेत हे तुकाराम महाराजांनी पहिल्या चरणात, तिसऱ्या चरणात आणि चौथ्या चरणात सांगितले. तर पहिल्या चरणातला परिणाम सांगितला, जळते संचित ऐसी आहे धर्मनी. पहिल्यांदा अनिष्ट निवृत्ती करायची आणि मग इष्टप्राप्ती करायची. तर आपलं नुकसान, आपली हानी, आपला विनाश कशापासून होतो ते संचितातलं भोग येतो आपल्याला, म्हणून आपण व्याकुळ होतो. तर ते जाळून टाकायचं आणि ते जाळण्यासाठी माझ्या विठोबाचे पाय. वेळोवेळा मनी ध्यान, मनामध्ये भगवंताच्या चरणांचं चिंतन करावं. कसं करावं, काय करावं. भगवंताने उद्धवाला असा दिव्य उपदेश केला आहे. श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदाच्या 14व्या अध्यायाच्या शेवटी एक 10-15 श्लोकात अतिशय सुंदर वर्णन केलं. आणि तिसऱ्या स्कंदात कपिल गीतातही ध्यानाचं वर्णन आलेलं आहे, अनेक ठिकाणी आलेलं आहे बरं का. हां, म्हणून ज्ञानात ध्यानं विशिष्यते, ध्यानात कर्मफलस्त्यागात शांतिरनंतरम. अतिशय सुंदर अशा प्रकारची शांती प्राप्त होण्याकरता भगवंताचं ध्यान आहे. पाप जाण्याकरता, संचित जळण्याकरता ध्यान अशा प्रकारचं आहे, असं त्या ठिकाणी म्हटलं. काय करावं, ध्यानाला आसन लावावं लागतं. ध्यानाला आसन लावायचं. कसं लावायचं आपण सोपं सांगतो आपल्याला. मांडी घालायची. कशी मांडी घालायची की ज्यात आपल्याला बराच वेळ बसलं तरी आपल्याला कळ लागणार नाही, अवयवाला कुठे कळ लागणार नाही. त्याला सुखासन म्हणतात. आपल्याला कमीत कमी 45 मिनिटं अंग अजिबात न हलवता सुखानं बसता आलं पाहिजे, व्याकुळ न होता. कमीत कमी 45, नंतर मग 3 तासापर्यंत चालतं. 45 मिनटं बस असं त्या ठिकाणी बसायचं. आपल्या हात मांडीवर त्या ठिकाणी ठेवायचं. कंबर, पाठीचा कणा आणि मान म्हणजे मस्तक हे अगदी एका रेषेत असं सरळ आलं पाहिजे. असं झुकलं, असं झुकलं, असं असं नाही, सरळ अशा प्रकारचं बसायचं. काय समम काय शिरोग्रीवम धारयन नचलम स्थिरम असं म्हटलं. तेव्हा अचल स्थिर अशा प्रकारचं काय शिरोग्रीव म्हणजे मस्तक, मान हे सगळं सारखं अशा प्रकारचं असावं. हात मांडीवर ठेवावेत. मांडी घालून पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड असावं. पहिल्यांदा आसन घालावं. ते आसन कमी जास्त नसलं पाहिजे, ते सपाट असलं पाहिजे, समप्रमाणात असलं पाहिजे. वरी चोखट मृगसेवडी माती, धूत वस्त्राची घडी, तळवटी आमोडी, कुशांकुर सुकोमळ ऐसे, सुबद्ध राहती अपैसे, एके पाडे तैसे एके पाडे तैसे असं त्या ठिकाणी घालायला सांगितलं. उंच होईल तर अंग डोलेल आणि खाली होईल तर भूमिदोष लागेल, म्हणून तैसे न करावे, समभागे धरावे, हे बहु असं असावे, होवावे असं नाहीसे ज्ञानेश्वरीत सांगितलेलं आहे. आणि सांगितलं ते भागवतातलं सांगितलं. तर आसन असावं, त्याच्यावर मांडी घालून मग ते पद्मासन असेल, जे आपल्याला करता येईल ते करावं. जे करता येत नाही ते करू नये, कारण त्याच्यामुळं ध्यान लवकर लागत नाही. मग हात मांडीवर त्या ठिकाणी ठेवावेत आणि आपली दृष्टी आपल्या नाकाच्या शेंड्यावर असावी. बाहेरचं काही नाही बघायचं, नाकाच्या शेंड्यावर अशी दोन्ही डोळ्यांची दृष्टी एकत्र त्या ठिकाणी येते. त्याला एकाग्रता होण्यासाठी, प्राणावर विजय मिळवण्याकरता, मनावर विजय मिळवण्याकरता, इंद्रियावर विजय मिळवण्याकरता
आपली जी दृष्टी आहे ती नासाग्र पिठी अशी ठेवावी, अशी गोष्ट आहे. आणि ही ठेवून मग आपण रेचक कुंभक त्या ठिकाणी करावं. इकडून हवा इडेनं घ्यायची, डाव्या याने घ्यायची, जेवढ्या मात्रेत घेतली तेवढ्या 4 पट आत ठेवायची, त्याला कुंभक म्हणतात. आणि सोडायची, त्याला पूरक अशा प्रकारचं म्हणतात. रेचक कुंभक पूरक. कुणाकडून तरी समजून घेऊन याचा आपण अभ्यास करावा. आणि ते करताना मनाला एकाग्र करावं, इंद्रियांना बाहेर जाऊ देऊ नये, इंद्रियाची कवाडं बंद करावीत. हे पहिलं. परी हे तरीच घडे, परी हे तरीच घडे, जरी संयमाची अखंडे सर्वद्वारी कवाडे कळाचे. सर्व इंद्रियांच्या द्वारातून हे त्या ठिकाणी म्हणजे ब्रह्मचर्य असलं पाहिजे. काही ग्रामनेगीत वेडं वाकडं प्रेमाचं प्रणयाचं गाणं ऐकलं न पाहिजे. नाकानं दुसरा तिसरा वास न घेता देवाच्या याचा निर्माल्याचा घेतला पाहिजे. खानपान व्यवस्थित अशा प्रकारचं असलं पाहिजे. दृष्टी इकडे तिकडे वाईट कामाकरता न गेली पाहिजे वगैरे. असं सगळ्या इंद्रियांना संयमित करावं. यम नियम आसन प्राणायाम सगळं आहे. तर त्या ठिकाणी केलं. तर प्राणायाम सांगितला, आसन सांगितलं, आणि त्याच्यानंतर अशा प्रकारची दृष्टी लावावी. मनाला एकाग्र करावं. आणि मनाला एकाग्र करून हृदयाच्या खाली जे नाभिस्थानाच्या खाली जे मूलाधार चक्र असतं तिथपर्यंत त्या ठिकाणी जावं. आणि तिथपर्यंत जाऊन आपल्या हृदयात त्या ठिकाणी चिंतन करावं. हृदय एका कमळाच्या आकाराचं आहे बरं का, कमळाच्या आकाराचं आहे. आणि कमळाच्या आकाराचं असलेलं हे हृदय ते असं उलटं होतं आहे की अशी भावना करावी, अशी कल्पना करावी. आणि त्या ठिकाणी त्याची जी मधली कर्णिका असते त्याला 8 पाकळ्या असतात. काय ऐके कमळ गर्भाकारे, जे हृदयाकाश दुसरे, जे हृदयाकाश दुसरे, जे चैतन्य आधांतुरे करुणी अशी जे तया हृदयाच्या परिवरी कुंडलिनी परमेश्वरी तेजाची शिदोरी विनियोगी. आपण जो प्राणायाम करतो रेचक कुंभक पूरक, त्याचा अभ्यास करावा मार्गदर्शकांच्याकडून. आणि साधारण रोज अशा प्रकारचं एक फेरी इकडून घ्यायचं तिकडं सोडायचं, तिकडून घ्यायचं इकडं सोडायचं, अशी 10 वेळा 10 फेऱ्या करायच्या. आणि असं 3 वेळेला जर रोज केलं तर शास्त्रकार म्हणतात 1 महिन्यापर्यंत त्या प्राणावर आपल्याला विजय मिळवता येतो. प्राण आपण म्हणन तसं करतो अशी गोष्ट आहे. सूत्रतंतू तुटलिया चेष्टाची टाकेत साय खडिया, तैसी प्राणजये कर्मेंद्रिया खुंटे गती. 16व्या अध्यायात भगवद्गीतेच्या आणि ज्ञानेश्वरीच्या जे दैवी संपत्तीचं वर्णन सांगितलं आहे 26 गुण, त्यातलं अचापल्य नावाचं जे लक्षण आहे ते लक्षण हे सांगितलं की कर्मेंद्रियांची गती खुंटविण्याकरता प्राणजय झाला पाहिजे. आणि प्राणजय होण्याकरता ह्या कुंभक रेचक पूरक हा प्राणायाम अशा प्रकारचा केला पाहिजे. आणि या प्राणायामानं आणि त्या ठिकाणी अपान याच्यातून रंध्रातून त्या झटका बसून ती कुंडलिनी जागरूक होते आणि ती हृदयाच्या परिवारापर्यंत येते, हृदय कमळापर्यंत येते. आणि त्यावेळेला हे हृदयाचं कमळ असं उलटं करण्याची, वर देठ आणि खाली असं आहे तर उलटं करण्याची किमया अशा प्रकारची यावी. आणि ते कमळ मग उमलतं. उमलल्यानंतर अशा प्रकारचं ते सुवर्णासारखं असं शुद्ध स्वच्छ तेजस्वी झलकदार अशा प्रकारचं ते कमळ असतं. कमळ गर्भाकारे हृदय त्या दुसरे असं म्हटलं, हृदयाकाश. तर ते आल्यानंतर त्याला ते उमलतं. उमलल्यानंतर त्याला 8 पाकळ्या असतात आणि त्याला मध्ये एक दंड अशा प्रकारचा असतो, त्याला कर्णिका म्हणतात बरं का. रुहकर्णिकायाम असं म्हटलं. ते भगवंताने जेव्हा काल्याला भगवान उभे राहिले ना त्यावेळेस शुकदेवाने असं म्हटलं, कृष्णस्य विश्वक पुरुराजी मंडलैः रभ्यानना फुल्ल दृशो व्रजार्भकाः सहोपविष्टा विपिने विरेजुः छदा यथांभो रुहकर्णिकाया.
तर कमळासारखं गोल अशा प्रकारचं मुलांना किंबहुना गोपाळांना बसवलं आणि मध्ये जशी कर्णिका असते, मध्ये जसा दंड असतो तर त्याच्यासारखे भगवान मध्ये उभे राहिले. तर आपण अशा प्रकारचं हृदयकमळ सुईचं करून त्याच्यावर आणि ते उमलवून त्याच्यावर मध्यभागी भगवंताची हे करायची, भगवंताच्या मूर्तीचं ध्यान करायचं, छोट्या मूर्तीचं ध्यान करायचं. भगवंताची मूर्ती आहे, चरण खाली सुंदर अशा प्रकारचं आहे, तेजस्वी आहे. हजारो हजारो चंद्रमा त्या भगवंताच्या चरणाच्या नखावर विलसत आहेत. असे त्या ठिकाणी 5 सुंदर असे चवळीच्या शेंगासारखी अशी बोटं आहेत, 5 दोन्हीकडे. पायात नुपुरं त्या ठिकाणी बांधलेले आहेत. असं ध्यान त्या ठिकाणी करावं. सुंदर अशा प्रकारचा सुवर्णतंतूंचा पिवळा पितांबर भगवंताने परिधान केलेला आहे. भगवंताच्या पुढच्या सरळ मिऱ्या सुवर्णाच्या निरनिराळ्या डिझाईनमध्ये त्या ठिकाणी शोभत आहेत. उत्तम प्रकारचा अलंकार, कमरेला पट्टा, करधनी वगैरे अशा प्रकारची आहे. भगवंताच्या पोटावर जी त्रिवळी आहे ती भुंग्यांची रांग हृदयकमळाकडे चालली असा भास होतो आहे. आणि हृदयकमळावर भगवंताच्या भरदार छातीवर एकीकडे लक्ष्मीचं स्थान म्हणजे सुवर्णरेखा आहे आणि एकीकडे भृगूंनी मारलेल्या लाथेचं श्रीवत्सलांछन आहे. भगवंताच्या लांब 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 सडक अशा 4 भुजा आहेत. त्यात शंख, चक्र, गदा, पद्म हे त्यांनी धारण केलेले आहेत. हातात सुवर्ण कंकण शोभत आहेत. कंकणादिभिर विरोचमानम वसुदेव ऐक्षत, हे जसं सांगितलं त्याप्रमाणे. बोटात 10 अवतारांच्या चिन्हांच्या अंगठ्या मुद्रिका आहेत. बाहुभूषणं शोभत आहेत. कंठामध्ये दिव्य कौस्तुभमणी वनमाळा आहे. तुळशीच्या माळा अशा प्रकारच्या आहेत. वैजयंती मान आहे. असे निरनिराळे भगवान शोभतो आहे. ज्यामध्ये वेद निवास करतात तो भगवंताचा कंबुकंठ सुंदर आहे. आणि सगळ्या त्रैलोक्याचं ऐश्वर ओवाळून टाकावं अशा भगवंताचा चेहरा अत्यंत मनोहर, सुंदर, मनमोहक अशा प्रकारचा आहे. भृत्यानुकंपित धियेह गृहीत मूर्ते संचिंतयेत भगवतो वदनारविंदम यद्विस्फुरन्मकरकुण्डलवल्गितेन विद्योतितामलकपोलमुदारनासम. अतिशय गोड वर्णन केलं. भगवंताच्या डोळे, भगवंताची मुख्य दृष्टी आपल्यावर पडते अशी भावना करा. हृदयातल्या त्या कल्पिलेल्या मूर्तीवर भृत्यानुकंपित धिय गृहीत मूर्ते, त्या मूर्तीचं अशा प्रकारचं ध्यान ग्रहण करा की भगवंताच्या डोळ्यातून कृपेचा वर्षाव आपल्यावर होतो आहे. भगवान कृपेनं पाहतोय आपल्याला. गृहीत संचिंते अशा प्रकारचं भगवंताचं वदन कमल, मुखकमल निहारावं म्हणे, निहारावं. यद्विस्फुरन मकरकुंडल वल्गितेनं, भगवंताच्या गोल गरगरीत अशा सुंदर कमनीय दिसणाऱ्या श्रवणपुटावरती कानामध्ये आणि अशा प्रकारचे मकराकार कुंडलं अशा प्रकारचे आहेत आणि ते झळ 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 असं करतात. तुकाराम महाराजांना जेव्हा देव न्यायला आले होते ना, तेव्हा त्यांनी वर्णन केलं आहे, कानी कुंडलाच्या दीप्ती तेजे लोपला गभस्ती. कानाच्या कुंडलाचं दीप्तीमुळे सूर्यसुद्धा लोपून गेला होता असं त्यांना गरुडावर बसून आलेले भगवान दिसले अंतकाळी येताना. बरं, तेव्हा यद्विस्फुरन मकरकुंडल वल्गितेनं तामल कपोल मुदारनासम. काय होतं की भगवंताच्या त्या कुंडलाची प्रभा भगवंताच्या गालावर पडलेली आहे. भगवंताचा जो मुकुट आहे, कोटी अमोल रत्नां जडविलेला आहे, त्याच्या त्या खालचा जो बॉर्डर असते, कॉलर असते, त्याच्यावर जडवलेल्या रत्नांची आभा भगवंताच्या ललाटावर पडते की ज्याच्यावर केशरी तिलक आहे, विशाल भाल अशा प्रकारचा आहे. मकरकुंडलाची शोभा दोन्ही गालावर पडते आणि कौस्तुभाची शोभा हनुवटीवर पडते. म्हणून असं सगळं प्रकाशाचं वलय निर्माण होतं आणि
करुणेनं बघत असलेला भगवान, मेघानं भरलेलं, पाण्यानं भरलेले मेघ जसे असतात तसं तसे सावळे सुंदर, सावळे रोपळे चोरटे चित्ताचे, उभे पंढरीचे विटेवरी असं म्हटलं आहे. त्याप्रमाणे त्या मुखाचं ध्यान करावं आणि हे ध्यान करता करता ते जर लागलं तर सगळं त्रैलोक्याचं सौंदर्य, त्रैलोक्याचा आनंद त्यात साठवलेला असतो. त्याचं वर्णन नाही करता येत आणि मनुष्याला हे सुख कधीच मिळत नाही. त्या मुखाचं ध्यान करावं, होईल होईल तेवढं करावं आणि तेच मुख किंवा ती छबी, तो श्री विग्रह, ती श्री मूर्ती आपण नंतर आकाशात स्थापन करावी, आकाशासारखी व्यापक बनवावी आणि संपूर्ण असं म्हणतात परमात्म्याची व्याप्ती, असं आता सगुणाच्या ध्यानाकडून निर्गुणाकडे जावं आणि त्यात आपणही आपल्या अवयवांचं अनुसंधान सोडून आपलं शरीराचे अवयव भाग, ज्या शरीराला जिथे चिकटत असतं तिथे संवेदना येते ना, त्या संवेदनेतून वृत्ती काढून आपली वृत्ती एकाग्र करावी, आपल्याला शरीर विसरायचा प्रयत्न करावा आणि अशा प्रकारचा आपलंही शरीर व्यापक अव्यक्त निराकार आहे असं कल्पावं. भगवंताच्या त्या विग्रहाशी आपण एकरूप अशा प्रकारचं व्हावं आणि एकरूप होऊन व्यापक त्या ठिकाणी होऊन अशा प्रकारच्या उन्मनी नावाच्या अवस्थेचा आपण अनुभव घ्यावा. निरखित निरखित गेली येवो, पाहे तव तन्मय झाली येवो, उन्मनी मन निवाले, सावळे परब्रह्म भासले, रूप येऊन या डोळा बैसले, पाहे तव परब्रह्म अवतरले, बाप रखुमा देवीवरू विठ्ठले, मूस ओतुने मेण सांडिले. हे जे ज्ञानेश्वर माऊलींनी हृदयातलं आणि आकाशातलं असं व्यापक ध्यान सांगितलं आहे, ते ध्यान इथे सांगितलं आहे. आणि अशा प्रकारचं ध्यान जर त्या ठिकाणी करू लागलो आपण तर आपल्याला उत्तर सुखाची प्राप्ती होते. याला संचित लागत नाही, याला प्रारब्ध लागत नाही, याला पैसा लागत नाही, याला कुठं जावं लागत नाही, याला काहीच करावं लागत नाही. आपल्या जवळच हे सगळं आहे, हे सवळ आहे आणि अलौकिक सुखाचा लाभ देणार आहे. हे जर आपण अशा प्रकारचं करीत राहिलो तर सगळ्या प्रपंचाच्या समस्या निघून जातात, निघून अशा प्रकारचं जातात. प्रपंचातल्या क्रिया संचित कशापासून होतं तर प्रपंचाच्या आपण केलेल्या कर्मापासून होतं. आपण केलेलं कर्म कशापासून होतं तर या प्रपंचाच्या 3 गोष्टी शास्त्रकारांनी सांगितल्यात. बरं, 3 गोष्टी सांगितल्यात. काय? एक द्रव्य, एक क्रिया आणि तिसरं काय? द्रव्य, क्रिया आणि ज्ञान. हां हां तर त्या श्रीमद भागवतातल्या 11 स्कंदातल्या 14 अध्यायाच्या शेवटच्या याच्यात द्रव्य, ज्ञान, क्रिया, भ्रमः असं त्या ठिकाणी म्हटलं. तर प्रपंचाचं एक ज्ञान असतं, म्हणजे माहिती असते दुसरी साधी, दुसरं काही नाही. प्रपंचातलं ज्ञान बुद्धीत असलेलं. प्रपंचातलं द्रव्य, द्रव्य म्हणजे पदार्थ सगळे. शेती करायची मग जमीन आहे ना, ही प्रपंचातली आहे. पीक आहे, हे आहे, हे द्रव्य पदार्थ. प्रपंचातले पदार्थ, त्या पदार्थाची आपल्याला असलेली माहिती आणि ते पदार्थ मिळवण्याकरता केली जाणारी क्रिया, या 3च गोष्टी प्रपंचात आहेत. आणि या द्रव्य आणि म्हणजे पदार्थ आणि ज्ञान याच्या आधारानं जी क्रिया घडते त्या क्रियेचं अपूर्व होतं आणि ते पुढे फल द्यायला संचितात जातं. तर 2 गोष्टी आहेत. संचित या भगवंताच्या पायाच्या चिंतनानं, आत्ता आपण थोडक्यात जे वर्णन केलं त्या पायाच्या चिंतनानं संचित जळतं. पण पहिलं जळलं आणि पुन्हा कर्म करून उपयोग जर तिथं गेलं तर मग ते पुन्हा निर्माण होईल ना. म्हणून पहिलं पूर्ण जळलं पाहिजे आणि नवीन निर्माण न झालं पाहिजे, अशी गोष्ट आहे. नवीन निर्माण न झालं पाहिजे. तर नवीन निर्माण होण्याकरता काय करावं तर ध्रुपद तेच माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा म्हणे त्या, त्यांनी जळते संचित. अशी धर्मनीत सगळीकडे शब्द लागतो. तर धर्मनीत अशी आहे
की माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनात त्याचं ध्यान करा, तुमचं संचित जळून जाईल. मग प्रश्न आला, नवीन तयार झालं तर काय करावं? तर म्हणे नवीन तयार झालं तर त्यालाही उपाय तोच, माझ्या विठोबाचे पाय. काय होतं? नवीन कर्म निर्माण होत नाही. ते तिसऱ्या चरणात महाराज सांगतात, काय? घडो नेदी कर्म आड कोठे आड कर्म नेदी कर्म घडो कोठे आड राणी पडो. बरं का? तर माझ्या विठोबाच्या पायाचं ध्यान कर्म घडू देत नाही. कर्म घडू देत नाही म्हणजे काय होतं? तर संचित पूर्वीचं जळून गेलं आणि हे कर्म तिथं नाही पडलं म्हणजे आपल्याला परमेश्वराची प्राप्ती झाली, पुन्हा जन्म नाही. कारण जन्म ह्या कर्मामुळे येतो ना, कर्मामुळे, वासनेमुळे. तर ते भगवंताच्या पायाचं ध्यान आपल्याला कर्म घडू देत नाही, म्हणजे क्रियमाण आपल्याला लागू देत नाही, अशी गोष्ट आहे. क्रियमाण आपल्याला लागू देत नाही म्हणजे केलेलं कर्म लागू देत नाही. कसं लागू देत नाही? तर आपण भगवंताचं चिंतन करीत असल्यामुळे कर्मात आपली आसक्ती राहत नाही. कर्माच्या फळाचा संकल्प राहत नाही आणि कर्म मी करतो असा अहंकार होत नाही. मी कर्म करतो असा अहंकार नाही झाला, कर्माच्या फळाचं मला पाहिजे असं संकल्प नाही झाला आणि ते कर्म भक्ती करताना जर भगवंताला समर्पण केलं, ते कर्म आपल्याला लागत नाही. म्हणजे भगवंताच्या चरणांचं चिंतन किंवा ध्यान आपल्याला कर्म घडू देत नाही आणि भक्तीच्या साधना वाचून इतर किरकोळ साधनाच्या आडराणात पण पडू देत. नेदी आडराणी पडो, नेदी कर्म घडो कोठे आडराणी पडो. म्हणजे एक पूर्वसंचिताला जाळून टाकतं, दुःख भोगायला येत नाही आणि ते संचित पुन्हा तयार होईल तर आपल्याला घडणारं कर्म तिकडे जाऊ देत नाही, त्या कर्माला इथेच समाप्त करतं. या दोन्ही कामं करायला, दोन्ही फळं मिळवायला माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी घ्या. आता एक प्रश्न राहिला की कर्म घडलं नाही, संचित त्या ठिकाणी गेलं नाही, ही गोष्ट खरी, पण भगवंताची प्राप्ती एवढ्यानं होते का? हा प्रश्न आहे. एवढ्यानं होतं का? तर एवढ्यानं नाही होत. तर भगवान आणि जीव यांच्या दोघांच्यामध्ये अज्ञानाचा पडदा आहे, गडद अज्ञान आहे. तुम्ही किती बुद्धिमान असलो, 8 तास 10 तास काम केल्यानंतर झोप येते का? नाही, झोप येते. पण झोप यायच्या वेळेला काही सुधारतं का माणसाला? काही सुधारत नाही. असंच अविद्येचं काम. जीव किती हुशार असला आणि किती चांगले कर्म केले, परंतु ते अज्ञान आहे. आत्मदर्शनी आढळू अविद्येचा जो मळू, तो शास्त्रनाशी येर निर्मळू मी प्रकाशे स्वये. तर अविद्येचा मळ अशा प्रकारचा आहे, म्हणून अविद्या जावी लागते. आणि अविद्या गेल्यानंतर मग हे दुःख जातं. म्हणजे काय काय जावं लागतं? तर कर्मविपाक संपावा लागतो एक, त्याच्यानंतर संचित जळावं लागतं आणि कर्मविपाक आणि संचित याला कारण असलेलं जे अविद्या आहे, अज्ञान आहे, ते जावं लागतं. 3 गोष्टी कराव्या लागतात, जाव्या लागतात. तर संचित जळावं लागतं, त्याचा उपाय माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी ध्यान. ते संचित पुन्हा तयार होऊ नये आपल्याला भोगायला यायला, म्हणून कर्म घडू नये, तर ते कर्म न घडण्याकरता माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी घ्या. आणि कर्म आणि संचित याच्या मूळ असलेली जी अविद्या आहे, त्या अविद्येचा मळ सगळे दुःख देणारा असल्यामुळे आत्मदर्शनी आढळ असे अविद्येचा जो मळ आत्ता आपल्याला म्हटलं, तर तो मळ आपल्याला मलिन करतो. तो मळ जाण्यासाठी काय करावं? हाच उपाय, माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी घ्याय. काय तिसरा क्रमांक, तिसरा परिणाम काय? तुका म्हणे मळ मग जाती तापजाळ. राहू नेदी तापजाळ. मळ राहू नेदी. आपण जसं साबण लावून शरीराचा मळ समाप्त करतो, झाडून पुसून फरशीवरचा मळ समाप्त करतो, कपड्याचा मळ धुवून समाप्त करतो, तसा जीवाच्या ठिकाणचा आणि अंतःकरणाच्या ठिकाणची जे मलिनता आहे तीही समाप्त करावी लागते. महामळे मन होते जे गादरे शुद्ध चोखाळले
स्फटिक जैसे तोही नाहीसा करावा लागतो आणि तो अविद्येचा मळ अशा प्रकारचा असतो. अविद्या मलिन अशा प्रकारची आहे. किंबहुना भगवंताची माया शुद्ध सत्वगुण प्रधान माया उपाधी भगवंताची आहे आणि मलिन सत्वगुण प्रधान अविद्या ही जीवाची उपाधी आहे असं वेदांत सांगत असल्यामुळे या अविद्येचा मळ त्या ठिकाणी राहत नाही. बरं का, राहत नाही. साधला हा देवतिळी आला, गोडे गोड जीव झाला, साधला हा पर्व काळ, गेला अंतरीचा मळ. म्हणजे भगवान जर ध्यानात आला तर अंतरीचा मळ म्हणजे अविद्या निघून जाते, मूळ अविद्या निघून जाते, संचित जळून जातं, कर्म लागत नाही, दुसऱ्या कर्माच्या आड रानात पडलं जात नाही. म्हणजे आपल्या परमार्थाचं सगळंची सगळं काम फक्त माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी ध्याय. भगवंताच्या सगुण निर्गुणाचं ध्यान अशा प्रकारचं करावं आणि ते ध्यान करता करता आळी जशी भिंगुरटी, तुका म्हणे आळी नुरेची वेगळी, त्याप्रमाणे आळी जशी भिंगुरटी बनते त्याप्रमाणे जीव परमात्म स्वरूप अशा प्रकारचा बनतो. असं बनण्याकरता तुकाराम महाराजांनी एकच साधन विटलं की तो विठोबा माझा आहे. मी त्याचं ध्यान केलं, माझ्यावर तो सर्वतोपरी प्रसन्न झाला, माझं संचित जळालं, कर्म आता मला लागत नाही, अविद्येचा मळ गेला आणि त्यामुळे 3 तापाचं जे जाळं आहे ना ते 3 तापाचं जाळं निघून गेलं. तर अगदी हेच मुद्दे आत्ता सांगितलेल्या द्रव्य ज्ञान क्रिया भ्रमः ह्या भागवताच्या 11 स्कंदातल्या 14 अध्यायातल्या वचनामध्ये तो सगळाचे सगळा विषय हाच त्यांनी सांगितला आहे. आणि तुकाराम महाराजांनी हे 4 परिणाम सांगितले. अविद्या, कर्म, संचित आणि तापजाळ या 4 गोष्टी त्या ठिकाणी गेल्या पाहिजेत. आणि या 4 गोष्टी गेल्याशिवाय म्हणजे जीवाला परमात्म स्वरूप मिळाल्याशिवाय जीवाला सुख नाही. म्हणून आपुला तो एक देव करून घ्यावा, तेणे विणे जीवा सुख नव्हे. हे प्राप्त होण्याकरता या 4 गोष्टी गेल्या पाहिजेत. आणि 4 गोष्टी जाण्याकरता भगवंताचं ध्यान केलं पाहिजे. ते ध्यान आपण सर्वांनी करावं आणि ही अवस्था प्राप्त करून घेऊन आपली सुखरूप जीवनाची यात्रा सफल करावी. हा तुकाराम महाराजांचा संदेश आपल्यापुढे ठेवून झालेली सेवा आणि सद्गुरूंच्या चरणी समर्पण करून या सेवेला इथेच पूर्ण विराम देऊ. धन्यवाद. तुका म्हणे मळ, तुका म्हणे मळ, तुका म्हणे मळ, तुका म्हणे मळ. माझ्या विठोबाचे पाय, माझ्या विठोबाचे पाय, माझ्या विठोबाचे पाय, माझ्या विठोबाचे पाय. वेळा मनी ध्याय,
माझ्या विठोबाचे पाय, माझ्या विठोबाचे पाय, माझ्या विठोबाचे पाय, माझ्या विठोबाचे, माझ्या विठोबाचे, माझ्या विठोबाचे पाय. तुकाराम 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 पुंडलिक वरदहरी ज्ञानदेव तुकाराम भगवान की महाराज